महानगरपालिका मुख्यालयाच्या समोर रिक्षा उभ्या करून प्रवेशद्वार केला बंद। लालबावटा रिक्षा चालक मालक संघटनेचं आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच। अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिका मुख्यालयाच्या समोर आंदोलन सुरूच। जालन्यातील 12वी बोर्ड परीक्षेतील कॉपी प्रकरणाची प्रशासनाकडून गंभीर दखल। 4 खासगी शिक्षण संस्थांमधील 2 शिक्षक आणि 2 महिला शिक्षकांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश। नाशिकच्या नैताळी गायरान जमीन घोटाळा प्रकरणात महसूल विभागाकडून कारवाईला सुरुवात। विक्रेते आणि तक्रारदारांना सुनावणीला उपस्थित राहण्यासंदर्भात नोटीस। एसडीओ शशिकांत मंगरुळे यांच्यासमोर ही सुनावणी होणार। नवापूर शहरामध्ये माकडांचा उच्छाद। विद्यार्थी आणि शिक्षकांवर होणारे हल्ले वाढले। माकडांमुळे दप्तर, जेवणाचे डबे, शालेय साहित्यांचं प्रचंड नुकसान। बेळगावमध्ये भाषेच्या मुद्द्यावरून बँकेमध्ये गोंधळ। महिला अधिकाऱ्याला धमकावून माफी मागायला लावल्याचा आरोप। उद्यमबाग येथील बँक ऑफ बडोदामधली ही घटना। व्हिडिओ व्हायरल। महिलेला मानसिक त्रास आणि धमक्या मिळत असल्याची माहिती। बारामती विमानतळाची डीजीसीएच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी। विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती, तांत्रिक सुविधा, आपत्कालीन यंत्रणेची केली सविस्तर तपासणी। नाशिकमध्ये लभान बंजारा समाजाचा प्रांत कार्यालयावर भव्य हातोडा मोर्चा। शेतजमीन बेकायदेशीर खरेदी विक्री रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा। खासगी क्लासमध्ये विद्यार्थ्यांना सक्ती केल्यानं मनसैनिक आक्रमक। मनसैनिकांनी दिला खासगी क्लासमधील कर्मचाऱ्यांना चांगला चोप आणि कर्मचाऱ्यांकडून हिणवलं जात असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। देशभरातील 8 प्रमुख प्रदूषित शहरांमध्ये मुंबई 3ऱ्या स्थानावर। पहिल्या क्रमांकावर दिल्ली, 2ऱ्या क्रमांकावर कोलकाता। प्रदूषणाची पातळी आरोग्यासाठी अतिघातक श्रेणीत। 12वीच्या परीक्षेला निघालेल्या डोंबिवलीच्या सोहम कटरेचा गर्दीमुळे रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू। रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक। कळवा मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान घडली ही घटना। वाशीममध्ये 12वीच्या पहिल्याच पेपरला 20 विद्यार्थ्यांवर कॉपी प्रकरणी कारवाई। कॉपी मुक्तीच्या दाव्याला धक्का। इंग्रजीच्या पेपर दरम्यान 3 परीक्षा केंद्रांवर एकूण 20 विद्यार्थ्यांवर कॉपीचा प्रकार। मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन 5 मार्चला विवाह बंधनामध्ये अडकणार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गजांना दिलं लग्नाचं निमंत्रण। जेजुरीमध्ये विजेच्या धक्क्यानं अज्ञात व्यक्तीचा जागीच होरपळून मृत्यू। फीडर पिलरमधील उच्च दाबाच्या वाहिनीला धात लावल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती। पालघरमध्ये केळवे रोड सफाळी दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग। शाळेच्या मैदानात सुरक्षित लँडिंग आणि सुदैवाने यामध्ये जीवितहानी नाही। भंडाऱ्याच्या चाकोलीतील केसलवाडा शाळेत विद्यार्थ्यांना बसायला वर्ग खोल्याच नाहीत, छताला तडे। राज्य शासन कोणत्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देणार आहेत? पालकांचा हा संतप्त सवाल। चौसाळा येथील कॉपी प्रकरणामध्ये केंद्र प्रमुखासह शिक्षकांवर दाखल होणार गुन्हे। कॉपी प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका। 12वी परीक्षेत विद्यार्थ्यांना कॉपी पुरवतानाचा ड्रोनचा व्हिडिओ आला होता समोर। 2 महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या मुलीच्या वडिलांनाच पोलिसांकडून अरेरावी। आमच्या नातेवाईकांना ओढत नेऊन मारलं। मुलीच्या वडिलांचा नेकनूर पोलिसांवर हा आरोप। बुलढाणा जिल्ह्यामध्ये वार्षिक जिल्हा विकास आराखड्यात वाढीव निधीचा आग्रह। 547 कोटींची मर्यादा तर 1415 कोटींची मागणी। शिक्षण ही शेतकरी प्रश्न, पर्यटन केंद्रस्थानी। इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर रत्नापूर एमआयडीसीसाठी 1000 एकर जागेला मंजुरी आणि या निर्णयामुळे इंदापूर तालुक्यात औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आणि निर्णयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं शिक्कामोर्तब। दोनही राष्ट्रवादींचं तूर्त विलीनीकरण नाही। दिल्लीतील सूत्रांची ही माहिती। राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनेत्र पवारच होण्याची शक्यता। अजितदादांच्या विमान अपघाताचा नवा व्हिडिओ समोर। रोहित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवला व्हिडिओ। मुंबईच्या नंतर आज दिल्लीतही घेतली पत्रकार परिषद। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ड्रग्सचा वापर। माजी सरपंच निर्मला नवलेंचा पुढारी न्यूजशी बोलताना गंभीर आरोप। तर निवडणुकीमध्ये पैसा जिंकला, माणूस हरल्याची ही प्रतिक्रिया। काँग्रेसकडून वारंवार अपमान, त्यामुळे भाजपा समवेत जाण्याचा निर्णय घेतला। ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्रेंची प्रतिक्रिया आणि सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती।
दोन राष्ट्रवादी एकत्र येणं हा आमचा अजेंडा नाही, त्या एकत्र आल्यावर काय करायचं हा आमचा अजेंडा आहे. भाजपा नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. हत्येचा कट रचण्याच्या आरोपासंदर्भात पालकमंत्री यांना जास्त माहिती असेल ते माहिती देतील. मुर्दाड माणसाला कोण मारणार, राम सातपुते यांच्या हत्येच्या कटाच्या आरोपावर माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांचीही टीका. मुंबईच्या महापौरपदी भाजपाच्या ऋतू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी विराजमान. मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत त्यांनी पदभार स्वीकारला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिल्लीमध्ये घेतली पंतप्रधान मोदींची भेट. दोघांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा. मोदींच्या भेटीनंतर सुनेत्रा पवारांनी घेतली शहांची देखील भेट. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये 27 आरोपींच्या विरोधात आरोप निश्चिती. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष मोकोका न्यायालयानं आरोप केले निश्चित. 24 फेब्रुवारीपासून सुनावणी सुरू होणार. मनसे नेते राजू पाटील यांनी खासदार संजय राऊतांना डिवचलं. तुमचं ते चंद्रपूर, आमचं ते डोंबिवली, वहा रे वहा या शब्दात काढला चिमटा. महापौर उपमहापौर निवडीवेळी मुंबई महापालिकेच्या सभागृहात जोरदार घोषणाबाजी. भाजपाकडून देवाभाऊ आणि मोदींच्या नावाचा जयघोष तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या नावाच्या घोषणा. वंचित नंतर काँग्रेसचं सुशील रहिजान विरोधात आंदोलन. रहिजाला संविधान पुस्तक भेट देण्यासाठी कार्यालयाच्या बाहेर निदर्शनं. काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. नागपूरमध्ये झुडपी जंगलांवर लेआउट मंजूर. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन. संरक्षित जमीन खासगी संस्थेला देण्यासाठी संगनमत. काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरेंचा आरोप आणि प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी विकास ठाकरेंची मागणी. राज ठाकरे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरलेत. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची राज ठाकरेंवर टीका. जसं श्रीरामांना सर्व समान होते तसंच मोदींना सर्व समान आहेत, कोश्यारींचं हे वक्तव्य. बीडच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयासह रेल्वे आणि मोबाईलच्या टॉवरवर प्रश्नावर खासदार बजरंग सोनवणे संसदेमध्ये आक्रमक. अनेक सवाल करत बीडसाठी निधी देण्याची केली मागणी. निवडणुकीच्या निकालानंतरही सोलापूरच्या मोहोळमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि भाजपचे सचिन जाधव यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी. अमरावतीच्या ग्रामीण पोलीस दलात 214 जागांसाठी भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात. 22,208 उमेदवार भरतीसाठी सहभागी होणार. बीडमध्ये पोलीस दलातील भरतीला सुरुवात. 174 पदांसाठी 8,000हून अधिक उमेदवार. भरती प्रक्रियेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. उमेदवारांच्या रक्त चाचणी सुद्धा केली जाणार. जालन्यामध्ये पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू. पोलीस शिपाईच्या 156 जागांसाठी 9,600 उमेदवारांचे अर्ज. नागपूर पोलीस आयुक्तालय आणि कारागृहासाठी भरती प्रक्रिया. 725 पदांसाठी 1,07,000 अर्ज. पोलीस मुख्यालयाच्या परेड मैदानावर होणार प्रत्यक्ष चाचणी आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून भरती प्रक्रियेवर नजर. राज्यातील बाजारात कापसाची आवक कमी. 7,500 ते 8,000 रुपयांपर्यंतचा दर. पुढच्या आठवड्याभरात दरामध्ये नरमाई राहण्याचा कापूस बाजारातील जाणकारांचा अंदाज. राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक सुधारली तर दर घसरले. प्रति क्विंटल 500 ते 700 रुपयांची यामध्ये घसरण. खुल्या बाजारात खरेदीचे दर 5,100 ते 5,400 रुपयांच्या दरम्यान. तर राज्यामध्ये ज्वारीचे दर सध्या स्थिर, आवकही मर्यादित. ज्वारीला गुणवत्तेच्या प्रमाणे सरासरी प्रति क्विंटल 2,600 ते 3,700 रुपयांचा दर. तर मालदंडी ज्वारीला किरकोळ बाजारात प्रति क्विंटल 4,000 रुपयांचा दर प्राप्त. आवक घटल्यानं काकडीच्या दरात मोठी सुधारणा. लग्नसराईमुळे काकडीला वाढती मागणी. भाव वधारल्यानं शेतकरी आनंदी. आणि किरकोळ बाजारात काकडीला सरासरी प्रति क्विंटल 2,000 ते 2,100 रुपयांचा दर. बाजारामध्ये कारल्याच्या दरात सध्या मोठे चढउतार सुरू. आवक घटली तरीही कारल्याला उठाव काहीसा कमीच. आणि कारल्याला सरासरी प्रति क्विंटल 4,300 ते 5,100 रुपयांच्या दरम्यानचा दर प्राप्त.
नंदुरबारमध्ये लवकर पेरणी केलेल्या गव्हांच्या काढणीला सुरुवात. गहू काढणीसाठी शेतकऱ्यांची हार्वेस्टरला पसंती आणि हार्वेस्टरमुळे वेळ आणि पैसे दोघांचीही बचत. नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार. 12वीच्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या मित्रांकडून अत्याचार. 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात, दोघे अल्पवयीन. जालन्यामध्ये महसूल पथकावर वाळू माफियांकडून हल्ल्याचा प्रयत्न. कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांच्या अंगावर हायवा घालण्याचा प्रयत्न केला. भोकरदान महसूल विभागाच्या पथकानं पकडला बेकायदा वाळू वाहतूक करणारा हायवा.